तुमच्या एका पक्षाच्या ह्याच्यावर झाली, पण आता आपण महायुती म्हणून सगळे सोबत आहोत आणि आता या निवडणुकीत आपण जे मतदान घेतले, की मतदान घेणं म्हणजे मी माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडला, किती जास्त होईल किती कमी होईल, पण मी ही मीटिंग माझे प्रश्न सुटल्याशिवाय मी व्यक्त केल्याशिवाय मी सोडणार नाही किंवा माझं बोलणं सोडणार नाही. त्यांनी सुरुवातीला जसं जमत तसं बोलले, नंतर अभ्यास करून बोलले. पहिल्या वेळेस मला माहित होतं पहिल्या मीटिंगमध्ये त्यांचं सगळ्या त्या मीटिंगचा अभ्यास नसतो, प्रत्येक जण स्वतः पोटात शिकत नसतो. परंतु दुसरी मीटिंग मी बघितली, दुसरी मीटिंग मध्ये परिपूर्ण अभ्यास करून येऊन कुठली शाळा खोली कशी आहे, कुठले वर्ग कसे आहे, कुठं संख्या किती आहे, इतका विस्तृत अभ्यास केला. आणि त्यांनी 2 वर्ष मी सभागृहात होतो, तळमळीने प्रश्न मार्गी लावले नाही तर ते त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलं, त्याची अंमलबजावणी केली. म्हणून असा तळमळीचा आमदार, आपल्यातला आमदार, हात दाखवा गाडी थांबवा आमदार आपल्याला मिळालेले आहे आणि भविष्यात त्यांच्यावर मोठी जबाबदारी यावी अशी आपल्या नागनाथचे मी प्रार्थना करू. आणि प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत तू नेहमी सांगायचा की बाबा भयाचं काम याच्यासाठी आपण करायचं, की आपल्यासाठी नाही, की ते माणूस गोरगरीब माणसाचे काम करतो, तो माणूस अडल्या माणसाला कामी पडतो. असं आमची खूप वेळ चर्चा झाली आणि तुला सुद्धा म्हणलं त्याच याच्यावर आपण सोबत राहू. कारण आपलं काम एखादं झालं काय नाही झालं काय आपण कोणीकडून करून घेऊ शकतो, नाही झालं तरी फरक पडत नाही. परंतु ज्याला एखादी सायकल असेल, एखादा हँडिकॅप माणूस सायकल असेल, त्याला त्याचं जीवन त्या सायकलीवर असतं. त्याला एखाद्याला मोबाईल भेटलं त्याला त्याचं जीवन असतं. एखाद्या महिलेसाठी एखादी गिरणी पिठाची मिळणं तिची उपजीविका अवलंबून असते. म्हणून त्या घटकासाठी काम करणारा आमदार आपण आज निवडून दिलेला आहे. आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो व या मतदारसंघात परत एकदा तुम्ही सिंचनाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, इंग्रजांच्या काळापासून लाईट त्याच आहेत आणि सिंचनाचे सुद्धा 50% पाणी हे हरे पाटील आपण जमिनीत मुरते, त्या शेतकऱ्यापर्यंत जात नाही. या 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत बाकी योजनेपेक्षा. म्हणून योजना आयदा शासनाने आपल्याला सर्वदृष्टीने मदत करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. माझी